पर्यावरणपूरक पद्धतीने आणि माननीय न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन छठ पूजा उत्सव दरम्यान समुद्र आणि तलाव येथे पूजा करण्यास परवानगी देण्याची आमदार महोदयांची मागणी दिनांक 27 व 28 ऑक्टोबर 2025 रोजी उत्तर भारतीय नागरिकांकडून सर्वत्र छठ पूजा उत्सव साजरा केला जाणार आहे। या उत्सवादरम्यान भाविकांकडून सूर्यास्त व सूर्योदयाच्या दरम्यान तलाव, समुद्र, नदी किनारे येथे पूजेचे आयोजन केले जाते। या पूजेच्या वेळी नैसर्गिक स्तोत्रांच्या पाण्याचा सूर्यदेवतेला अर्घ्य दिला जातो। पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना अंतर्गत पाण्याच्या नैसर्गिक स्तोत्रांमध्ये मूर्ती विसर्जनाला माननीय उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध विचारात घेऊन त्यानुसार स्थानिक प्राधिकरणांकडून विविध उत्सवादरम्यान या निर्बंधाचे पालन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते आदेश जारी केले जातात। त्यानुसार या छठ पूजा उत्सवानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेकडून समुद्र आणि तलाव या ठिकाणी छठ पूजेसाठी नियोजन व व्यवस्था केले जाते। तथापि यावर्षी समुद्र आणि तलाव या नैसर्गिक स्तोत्रांवर छठपूजा उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली जाणार नाही अशी चर्चा सुरू झाल्याने सर्व नागरिकांकडून महानगरपालिका तसेच स्थानिक आमदार यांच्याकडे संपर्क साधून याबाबत मार्ग काढण्याची विनंती करण्यात येत होती। या पार्श्वभूमीवर वसईच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित आणि नालासोपाराचे आमदार श्री राजन नाईक यांनी माननीय श्री गणेशजी नाईक पालकमंत्री पालघर जिल्हा यांच्याशी तसेच श्री मनोज कुमार सूर्यवंशी आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका यांच्याशी चर्चा करून या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी सविस्तर चर्चा केली। या चर्चेदरम्यान दोन्ही आमदार महोदयांनी असे निदर्शनास आणले की या छठपूजे दरम्यान समुद्र किंवा तलाव या नैसर्गिक पाण्याच्या स्तोत्रांमध्ये कोणतेही मूर्ती विसर्जन केले जात नसून नैसर्गिक स्तोत्रांच्या पाण्याचा सूर्यदेवतेला अर्घ्य दिला जातो। त्याचप्रमाणे या पूजेमध्ये वापरण्यात येणारे निर्माल्य या नैसर्गिक स्तोत्रांमध्ये विसर्जन केले जाणार नाही। यासाठी समुद्र तलाव या ठिकाणी निर्माल्य व इतर पूज्य साहित्य एकत्र जमा करण्यासाठी मोठ्या कलशांची व्यवस्था करून स्वयंसेवकांमार्फत पाणी प्रदूषित होणार नाही याची काळजी घेतल्यास श्रद्धाळू भाविकांना पर्यावरण रक्षणाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहाने साजरा करता येईल। वसईच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित आणि नालासोपाराचे आमदार श्री राजन नाईक यांनी सुचवलेल्या वरील सामंजस्याच्या मार्गावर सकारात्मक निर्णय घेऊन त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन श्री मनोज कुमार सूर्यवंशी आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका यांनी दिले आहे।